नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण मॉक टेस्ट सोडून पाहणार आहोत। तर तुमची एमएससीआरटीची फायनल एक्झाम ही 14 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे। तर त्या अगोदर आपल्याला एक मॉक एक्झाम द्यायची असते। तर त्या मॉक एक्झाममध्ये आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात, ही पूर्व परीक्षा असते तुमची एमएससीआरटीच्या अगोदरची। त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकलचे क्वेश्चन्स आणि ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन्स विचारले सर्व दिलेले असतात। तर बघा, मॉक एक्झाम ही 50 मार्काची असते। त्यामध्ये 15 ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन्स असतात आणि 35 प्रॅक्टिकलचे असतात आणि सर्व टोटल मिळून एकूण प्रश्नाची संख्या ही 50 असतात। तर त्यामध्ये सुद्धा पास होण्याकरता आपल्याला 20 मार्काची आवश्यकता आहे। सेमच पॅटर्न आहे फायनल एक्झामचा आणि मॉक टेस्टचं। तर बघा, मॉक टेस्ट आपण सोडूया पहिले। चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। तर बघा, पहिला क्वेश्चन बघा, कागदाच्या पृष्ठभागावर अत्यंत वेगाने शाई शिंपडून डेटा किंवा प्रतिमा छापणारा प्रिंटर कोणता म्हटलेला आहे? इंकजेट प्रिंटर आहे। CDR चे संपूर्ण रूप म्हणजे CD रेकॉर्डेबल आहे। त्यानंतर ती सर्च पद्धत निवडा म्हणते जे जागतिकीकरण या विषयाखाली सर्व PDF फाईल शोधेल म्हटलेला आहे। तर याचं उत्तर पहिलंच आहे। विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्क्रीनवरील कोणत्याही भागात ॲक्सेस मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग डॅशचा वापर करणे आहे। तर बघा, माऊसचा वापर करू शकतो आपण। प्रत्येक ट्रॅक हा डॅश नावाच्या गोलाकार आकाराच्या तुकड्यामध्ये विभागलेला असतो म्हटलेला आहे। तर याला ट्रॅक म्हटलेला आहे। सॉफ्टवेअरचे दुसरे नाव हे प्रोग्राम्स आहे। तर आपलं लेवल 1 मधलं ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे। त्यानंतर मी लेवल 2 मधले सुद्धा ऑब्जेक्टिव्ह सोडून घेतो, म्हणजे सर्व ऑब्जेक्टिव्ह आपण पहिले सोडून घेतो मी। तर तुम्ही फायनल एक्झाममध्ये कोणतेही ऑब्जेक्टिव्ह कधीही सोडू शकता आणि मॉक एक्झाममध्ये सुद्धा। तर डॅश हा पोर्टेबल कम्प्युटर नाही म्हटलेला आहे। तर डॅश हा कोणता पोर्टेबल कम्प्युटर नाही आहे बघा, तर पर्सनल डिजिटल असिस्टंट आहे। URL ची व्याख्या डॅश अशीही करता येईल म्हटलेलं आहे। ते URL हे वर्ल्ड वाईड वेबवर एखाद्या रिसोर्सचा ॲड्रेस आहे। स्टोरेज माध्यमात ज्या वर्तुळावर डेटा लिहिला जातो त्याच्या एका भागाला काय म्हणतात म्हटलेलं आहे? तर त्याच्या एका भागाला सेक्टर म्हटले जाते। कम्प्युटर गेम्स अधिक वेगात खेळण्यासाठी कुठल्या डिव्हाइसचा उपयोग होतो म्हटलेला आहे? तर जॉयस्टिकचा उपयोग होतो। खालीलपैकी कोणते पॉइंटिंग डिव्हाइस म्हणजे दर्शक उपकरण आहे म्हटलेलं आहे? तर सर्वांना माहीत आहे, माऊस हे पॉइंटिंग डिव्हाइस आहे। मायक्रोप्रोसेसर चिपचे प्रकार कसे आहेत म्हटलेलं आहे? तर बघा, त्याच्यापैकी सर्वच आहे। त्यानंतर लेवल 3 मधलं सुद्धा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सोडवायचे आहे। जगभरातील माहिती वाटली जाणे म्हणजे शेअरिंग हे कनेक्टिव्हिटीमुळे शक्य होते म्हटलेलं आहे। तर बरोबर आहे। मायक्रोप्रोसेसरचे 2 पायाभूत कॉम्पोनंट असतात म्हटलेलं आहे। एक आहे कंट्रोल युनिट आणि एक आहे अर्थमॅटिक लॉजिक युनिट। तर यापैकी सर्व आहे। मीडिया कॅपॅसिटी, स्टोरेज डिव्हाइस आणि ॲक्सेस स्पीड ही डॅशची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहे म्हटलेलं आहे। तर ही सर्व सेकंडरी स्टोरेजचे वैशिष्ट्य आहे। अशा प्रकारे आपलं सर्व ऑब्जेक्टिव्ह सोडून झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला सर्व प्रॅक्टिकल सोडवायचे आहे। तर मी सुरुवातीपासून प्रॅक्टिकल सोडवत आहो। वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली rows.jpg फाईल सनफ्लॉवर या नावाने रिनेम करा म्हटलेलं आहे। तर वेब फोल्डरमध्ये जा, रोज फाईलला सिलेक्शन करायचं आहे आणि तिला कोणतं नाव द्यायचं आहे? सनफ्लॉवर। तर कोणत्याही फाईलला नवीन नाव देण्यासाठी त्या फाईलवर राईट बटन प्रेस करा माऊसचं। त्यानंतर इथून रिनेम हा ऑप्शन्स घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा, याच्यातनी सनफ्लॉवर हे नाव टाईप करायचं आहे। जसं आहे तसंच टाईप करा आणि त्यानंतर बघा, नाव टाईप केल्यानंतर बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा, हार्डवेअर फोल्डरमधून कीबोर्ड फाईल होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हटलेलं आहे। तर हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे। कीबोर्ड फाईलला सिलेक्शन करा आणि कशातनी पेस्ट करा म्हणते? होममधल्या इंडेक्समध्ये। तर राईट क्लिक करायचं, याला इथून कॉपी करून घ्यायचं आहे आणि होममधल्या इंडेक्समध्ये पेस्ट करायचं आहे। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा,
इथं होम फोल्डर दिलेला आहे त्याला ओपन करा. त्यानंतर इंडेक्स फोल्डरला ओपन करायचं आहे आणि ते कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ते फाईल पेस्ट करायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा कलर फोल्डरमधून पिंक फाईल कॉपी करा म्हणते आणि होम फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हटलेलं आहे. तर कलर फोल्डरमध्ये जायचं आहे, पिंक फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर बघा कोणत्या फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणते, होम फोल्डरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, त्यानंतर होम फोल्डरमध्ये जायचं आहे आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आपल्याला आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायचं आहे आणि जर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केलेले आहे. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमधून क्रमांक दिलेली यादी म्हणजेच नंबर लिस्ट काढून टाका म्हटलेलं आहे. तर बघा आता हे नंबर लिस्ट दिलेलं आहे, तर पूर्ण सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन केल्यानंतर नंबर लिस्ट आपल्याला काढून टाकायची आहे. तर काढून टाकण्यासाठी बघा नंबरिंगमध्ये जा आणि इथून नन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतरचा क्वेश्चन्स पहा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इंट्रोडक्शन टू द स्टडी ह्या टेक्स्टला कॅलिब्री फॉन्ट अप्लाय करा म्हटलेलं आहे. तर ज्या शब्दाला सांगितलं असेल त्या शब्दाला सिलेक्शन करा. त्यानंतर फॉन्टमध्ये जायचं आहे आणि याच्यातून कोणता फॉन्ट घ्यायचा आहे आपल्याला, कॅलिब्री म्हटलेला आहे तर कॅलिब्री फॉन्ट घ्यायचा आहे. इथून सर्व फॉन्ट हे अल्फाबेटनुसार आहे तर इथून कॅलिब्री घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील 6व्या वाक्याची केस बदलून अपर केस करा म्हटलेलं आहे. तर आपल्याला 6व्या वाक्याची केस ही अपर केस करायची आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला चेंज केसमध्ये जायचं आहे आणि इथून अपर केस घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट दिलेल्या वर्कशीटमध्ये पेज रोटेशन बदलून लँडस्केप लेआउट करा म्हटलेलं आहे. तर पेजचं आपल्याला रोटेशन बदलवायचं आहे. यामध्ये बघा दोन प्रकारचे पेज असतात, एक उभं असतात आणि एक आडवं असतात. तर त्यामध्ये बघा पोर्ट्रेटमध्ये उभं असते, लँडस्केपमध्ये आडवं असते. तर आपल्याला कोणतं घ्यायचं आहे, लँडस्केप म्हटलेलं आहे तर लँडस्केप निवडा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन्स पहा. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये कॉलम जी नंतर एक नवीन कॉलम इन्सर्ट करा म्हटलेला आहे. तर जी नंतर आपल्याला एक नवीन कॉलम घेण्यासाठी H कॉलमवर क्लिक करायचं आहे आणि ते इन्सर्ट बटनावर डायरेक्ट क्लिक करा. तर बघा एक नवीन कॉलम आलेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन्स पहा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायची आहे आणि दुसऱ्या स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि पिक्चर टेक्स्ट लिहा म्हटलेला आहे. तर सर्वात शेवटी आपल्याला ब्लँक नावाची स्लाइड घ्यायची आहे. तर सर्वात शेवटी क्लिक करा, न्यू स्लाइडमध्ये जायचं आहे आणि इथून ब्लँक स्लाइड घ्या आणि दुसऱ्या स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करून आपल्याला त्यामध्ये पिक्चर हे नाव टाईप करायचं आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, टेक्स्ट बॉक्समध्ये जायचं आहे आणि ते ड्रॅग करून तो टेक्स्ट बॉक्स काढा आणि त्यामध्ये बघा आपल्याला पिक्चर नाव टाईप करायचं आहे. पिक्चर नाव टाईप केलं त्यानंतर बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन्स पहा. स्लाइड 2 मधील इमेज लेफ्ट 90 डिग्रीने फिरवा म्हटलेला आहे. तर स्लाइड क्रमांक 2 मधील जे काय इमेज दिली असेल त्याला सिलेक्शन करायचं आहे आणि लेफ्ट 90 डिग्रीने फिरवा म्हटलेला आहे. तर फिरवण्यासाठी आपल्याला फॉर्मॅट टॅबमध्ये जायचं आहे. इथून अरेंजच्या ग्रुपमध्ये रोटेटमध्ये जा आणि रोटेटमध्ये गेल्यानंतर आपल्याला लेफ्ट 90 डिग्रीज घ्यायचा इथून आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हटलेलं आहे, नाव दिलेलं आहे आणि त्यानंतर बघा कंपनीचं नाव आहे. या दोघांचा वापर करून आपल्याला एक नवीन कॉन्टॅक्ट बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा, इथून कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे आणि कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर बघा इथे नाव दिलेलं आहे तर नावाला कॉपी करा आणि फुल नेमच्या पुढं फुल नेम हे टाकायचं आहे आणि त्यानंतर कंपनीचं नाव दिलेलं आहे तर कंपनीचं नावसुद्धा कॉपी करा आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर बघा दोनच दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट MS आउटलुकच्या टास्कलिस्टमध्ये स्कूल ॲन्युअल फंक्शन टास्क ॲड करा म्हटलेलं आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि इथून टास्क घ्यायचा आहे आणि आपल्याला कोणता टास्क बनवायचा आहे, स्कूल ॲन्युअल फंक्शनचा. तर हे सब्जेक्ट आहे तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्येच ते टाकायचं आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा मेनू बारचा वापर करून दिलेलं वेब पेज फुल स्क्रीनमध्ये पहा म्हटलेलं आहे. तर मेनू बारचा वापर करून आपल्याला पेज फुल स्क्रीनमध्ये पाहायचं आहे. तर त्यासाठी बघा तर याचं उत्तर 3 नंबरला आहे.
आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, www.bbc.co.uk लिंक तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन करा म्हटलेलं आहे। तर मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा आणि बघा हे पहिलेच आहे, त्यानंतर सबमिट करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं प्रॅक्टिकलचे क्वेश्चन झालेले आहे लेवल 1 मधले। त्यानंतर आपल्याला लेवल 2 मधले प्रॅक्टिकल क्वेश्चन सोडवायचे आहे। बघा लेवल 2 मधलं प्रॅक्टिकल घेतलेलं आहे आणि इथून स्टार्ट करा। पहिला क्वेश्चन बघा, सपोर्ट मधल्या होम फोल्डर उघडा म्हणते आणि बिझनेस मीटिंग फाईलला डिलीट करा म्हटलेलं आहे। तर सपोर्ट मध्ये जा, त्यानंतर होम मध्ये जायचं आहे, त्यानंतर बिझनेस मीटिंग फाईलला सिलेक्शन करा आणि ते कुठेही राईट क्लिक करायचं आहे त्या फाईलवर आणि इथून तिला डिलीट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा, हार्डवेअर फोल्डरमधून मॉनिटर PPTX फाईल हार्डवेअर मधल्या एरियामध्ये मूव्ह करा म्हटलेलं आहे। तर कशातून म्हटलेलं आहे, हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा। त्यानंतर कोणत्या फाईलला मूव्ह करायचं आपल्याला, मॉनिटर फाईलला, तर मॉनिटर फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून कट करून घ्यायचं आहे आणि कशामध्ये पेस्ट करा म्हटलेलं आहे, हार्डवेअर मधल्या एरियामध्ये। तर हार्डवेअर मधल्या एरियामध्ये जायचं आहे आणि ते कुठेही राईट क्लिक करा आणि याच्यातनी ती फाईलला पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा, सपोर्ट फोल्डरमधील क्वेश्चन डॉक्युमेंट फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून हिडन करा म्हटलेलं आहे। तर सपोर्ट फोल्डरमधील म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्येच जायचं आहे, क्वेश्चन फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि याच्यातून प्रॉपर्टीजमध्ये जा आणि प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला ॲट्रिब्यूट इथं खाली दिलेलं आहे, तर ॲट्रिब्यूटमध्ये जा आणि कोणतं ॲट्रिब्यूट घ्यायचं आहे, हिडन म्हटलेलं आहे, तर हिडन ॲट्रिब्यूट घ्यायचं आहे। त्यानंतर अप्लाय करा, त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, तुम्ही MS वर्डमध्ये एक प्रकल्प अहवाल तयार केलेला आहे। या अहवालातील सर्व शीर्षकांसाठी तुम्हाला एकसमान फॉर्मॅटिंग हवं आहे। तुम्ही फॉर्मॅट पेंटर वापरून सेलिब्रेशन या शीर्षकाचे फॉर्मॅटिंग समर फ्लॅश शीर्षकांना कशा प्रकारे लागू कराल म्हटलेलं आहे। तर यावेळेस आपल्याला बघा फॉर्मॅट पेंटरचा वापर करायचा आहे। कोणत्या शब्दाचा द्यायचा आहे, बघा सेलिब्रेशन या शब्दाचा फॉर्मॅटिंग आपल्याला समर फ्लॅश या शब्दाला द्यायचा आहे। तर त्याला सिलेक्शन करून घ्या आणि त्यानंतर फॉर्मॅट पेंटर घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा ज्या शब्दाला द्यायचा आहे त्या शब्दावर अशा प्रकारे कर्सर न्या आणि त्याला अप्लाय करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट 2 कॉलममध्ये स्प्लिट करा म्हटलेलं आहे। तर बघा हे जे काही डॉक्युमेंट दिलेलं आहे आपल्याला 2 कॉलममध्ये स्प्लिट करायचं आहे। तर पूर्ण डॉक्युमेंटला Ctrl+A न ऑल सिलेक्शन करून घ्यायचं आहे, सिलेक्शन केलेलं आहे। त्यानंतर लेआउटमध्ये जा, लेआउटमध्ये गेल्यानंतर पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला इथे कॉलम्समध्ये जायचं आहे आणि कॉलम्समध्ये गेल्यानंतर आपल्याला किती कॉलम्समध्ये करायचं आहे, 2 कॉलममध्ये। तर इथून 2 कॉलम्स घ्या। बघा आपलं डॉक्युमेंट 2 कॉलममध्ये कन्वर्ट झालेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतरचा क्वेश्चन, तुम्ही विज्ञान प्रदर्शनासाठी एक प्लॅयर तयार केलेला आहे। या प्लॅयरमध्ये तुम्ही शेप आउटलाईन असलेल्या मजकूर चौकटीच्या आत ठिकाणाचा तपशील समाविष्ट केला आहे। आता तुम्हाला ही शेप आउटलाईन काढून टाकायची आहे। तुम्ही मजकूर चौकटीची शेप आउटलाईन काढून टाकण्यासाठी कोणता क्रम पाळाल म्हटलेला आहे। क्वेश्चन खूप मोठा आहे पण आन्सर याचा छोटा आहे। याच्यातनी सिंपल काय करायचं आहे बघा, ज्या ठिकाणी तो शेप दिलेला आहे त्या शेपवर एक सिंगल क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथे फॉर्मॅट टॅब येईल, फॉर्मॅट टॅबमध्ये जा आणि त्यानंतर शेप आउटलाईनमध्ये जायचं आहे आणि इथून नो आउटलाईन करायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये फॉर्मॅट पेंटरचा वापर करून सेल E3 चा फॉर्मॅट सेल E10 ला कॉपी करा म्हटलेला आहे। तर E3 चा आपल्याला फॉर्मॅटिंग E10 ला द्यायचा आहे। तर E3 ला सिलेक्शन करा, इथून फॉर्मॅट पेंटर घ्यायचा इथून आणि फॉर्मॅट पेंटर घेतल्यानंतर कशाला द्यायचा आहे, E10 ला। तर E10 ला क्लिक करा इथं अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये जेव्हा तुम्ही वर्कशीटमध्ये स्क्रोल कराल तेव्हा पहिले 2 कॉलम व्हिजिबल ठेवा म्हटलेलं आहे। तर आपण ज्यावेळेस बघा स्क्रोल करतो अशा प्रकारे किंवा हॉरिझॉन्टल स्क्रोल करतो अशा प्रकारे, तर त्यावेळेस बघा A आणि B कॉलम जाग्यावरच आपल्याला ठेवायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला C कॉलम सिलेक्शन करा, त्यानंतर व्ह्यू टॅबवर जायचं आहे आणि त्यातून फ्रीज पेन मधला पहिलाच ऑप्शन घ्यायचा आहे, फ्रीज पेन, आणि नंतर आपलं स्क्रोल जर आपण केलं तर A आणि B कॉलम जाग्यावरच राहतो आणि बाकी सर्व कॉलम आपले शिफ्ट होत आहे आणि नंतर सबमिट करा। त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाइडमध्ये टाइम ॲड करा म्हटलेलं आहे। तर करंट स्लाइडसाठी आपल्याला टाइम ॲड करायचा आहे।
तर त्यासाठी बघा टाईम टाकण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, त्यानंतर हेडर आणि फुटरमध्ये जा आणि ते बघा डेट आणि टाईम दिलेला आहे आणि त्यानंतर अप्लाय करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दुसऱ्या स्लाइडमध्ये बेसिक सायकल स्मार्ट आर्ट ग्राफिक्स समाविष्ट करा म्हटलेलं आहे। तर दुसऱ्या स्लाइडमध्ये क्लिक करायचं आहे, इन्सर्टमध्ये जा आणि त्यानंतर बघा इथे स्मार्ट आर्ट दिलेला आहे, तर स्मार्ट आर्टमध्ये जायचं आहे आणि कोणत्या नावाचं स्मार्ट आर्ट याच्यातनी घ्या म्हटलेलं आहे, बेसिक सायकल, तर सायकलमध्ये जा आणि याच्यातून बेसिक सायकल नावाचं स्मार्ट आर्ट इथून घ्यायचं आहे, ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये शेवटच्या स्लाइडमध्ये ॲक्शन बटन हेल्प कुठेही समाविष्ट करा म्हटलेलं आहे। तर शेवटच्या स्लाइडमध्ये ॲक्शन बटन हेल्प कुठेही घ्यायचं आहे आपल्याला, स्लाइड क्रमांक 6 मध्ये। तर स्लाइड क्रमांक 6 मध्ये क्लिक करा, त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे आणि इन्सर्ट टॅबमध्ये गेल्यानंतर बघा याच्यातनी आपल्याला शेप्समध्ये जा आणि शेपमध्ये गेल्यानंतर सगळ्यात खाली ते ॲक्शन बटन दिलेलं आहे। तर कोणत्या नावाचं ॲक्शन बटन घ्यायचं आहे, हेल्प नावाचं, तर इथून हेल्प नावाचं ॲक्शन बटन घ्या आणि ते ड्रॅग करून ते काढायचं आहे आणि नंतर ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा MS आउटलुकमध्ये कॉन्फरन्स हॉल लोकेशनवर मीटिंग विथ सेल्स डिपार्टमेंट सब्जेक्टसाठी अपॉइंटमेंट तयार करा म्हटलेलं आहे। तर कुठं म्हटलेलं आहे, आपल्याला अपॉइंटमेंट बनवायची आहे, तर त्यासाठी न्यू आयटममध्ये जा आणि इथून अपॉइंटमेंट घ्यायची आहे। अपॉइंटमेंट घेतल्यानंतर बघा याच्यातनी लोकेशन दिलेलं आहे, तर लोकेशनला कॉपी करा Ctrl+C न आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाकायचं आहे। त्यानंतर याच्यातनी सब्जेक्ट दिलेला आहे, तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचं आहे। दोनच गोष्टी दिलेल्या आपल्याला, दोन्हीही टाकलं, त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा www.aecc.com वेब पेज ओपन करा आणि ते तुमच्या फेवरेट लिस्टमध्ये ॲड करा म्हटलेलं आहे। तर बघा पहिले आपल्याला त्याचं उत्तर 3 नंबरला 4 नंबरला आहे सगळ्यात शेवटी आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। दिलेल्या ब्राउझरमध्ये फेवरेट लिस्टमधून ऑनलाईन बुक्स लिंक ओपन करा म्हटलेलं आहे। त्याने बघा त्याचं उत्तर 2 नंबरला आहे आणि त्यानंतर सबमिट करा आणि शेवटचं बघा आपल्याला 7 क्वेश्चन राहिलेले आहे प्रॅक्टिकलचे, ते सुद्धा आपल्याला सोडवायचे आहे। तर बघा सपोर्ट फोल्डरमधील विंडोज विस्टा फाईल उघडा म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, विंडोज विस्टा फाईलला डबल क्लिक करून ओपन करायचं आहे आणि त्या फाईलमध्ये सर्व टेक्स्ट डिलीट करा म्हणत आहे। तर कुठे एक सिंगल क्लिक करा, Ctrl+A न ऑल सिलेक्शन करायचं आहे। सर्व शब्द डिलीट करण्यासाठी इथे डिलीटचं बटन दिलेलं आहे, तर डिलीट करा। त्यानंतर फाईलला सेव्ह करा म्हटलेलं आहे, तर फाईलमध्ये जा आणि इथून फाईलला सेव्ह करायचं आहे आणि त्यानंतर फाईलला बंद करा म्हणत आहे, तर इथून फाईलला बंद करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वॉटरमार्क टेक्स्ट इन्व्हॉल्व ॲड करा म्हणत आहे, तर आपल्याला या डॉक्युमेंटमध्ये वॉटरमार्क टाकायचा आहे, तर त्यासाठी डिझाईन टॅबमध्ये जावं लागेल। त्यानंतर वॉटरमार्कमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर कस्टम वॉटरमार्कमध्ये जा आणि त्यातनी बघा टेक्स्ट वॉटरमार्क क्लिक करा आणि त्यामध्ये बघा जो शब्द आपल्याला वॉटरमार्क टाकायचा आहे तो शब्द इथून कॉपी करा किंवा डायरेक्ट यातनी टाईप केला तरी चालेल। तर मी याच्यातनी तो शब्द टाकलेला आहे। अशा प्रकारे इन्व्हर्टेड कॉमा कोणताही घ्यायचा नाही, तो व्यवस्थित जेवढं नाव आहे तेवढंच घ्या। त्यानंतर अप्लाय करायचं आहे, त्यानंतर ओके करा आणि त्याला क्लोज करायचं आहे इथून आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, योग्य फंक्शनचा उपयोग करून सर्व विद्यार्थ्यांचे मॅथ या विषयाचे एकूण मार्क कॅल्क्युलेट करा आणि रिझल्ट I23 सेलमध्ये डिस्प्ले करा म्हणत आहे। तर आपल्याला मॅथ या विषयाचे एकूण मार्क काढायचे आहे, तर कुठे काढायचं आहे बघा I23 मध्ये म्हणत आहे, तर कॉलमचा I घ्यायचा आहे आणि इथून रोचा 23 घ्यायचा आहे। या ठिकाणी आपल्याला टोटल मार्क काढायचे आहे, तर त्यासाठी आपल्याला बघा ॲटोसम मध्ये जाऊन इथून समजा फॉर्म्युला जरी वापरला तरी चालेल आणि जेवढे मार्क आहे तेवढेही मार्क आपल्याला अशा प्रकारे सिलेक्शन करायचं आहे इथपर्यंत आणि नंतर एक एंटर करा, निघालेला आहे सर्व मार्क आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल E15 मध्ये मॅक्स फंक्शन वापरून सेल रेंज E4 ते E13 मधील सर्वाधिक मार्क दाखवा म्हटलेला आहे। तर कशातनी म्हणत आहे, E15 मध्ये म्हणत आहे, तर कॉलमचा E घ्या आणि रोचा इकडून 15 घ्यायचा आहे आणि त्यातला आपल्याला मॅक्स काढायचा आहे, म्हणजे सर्वाधिक मार्क काढायचे आहे। तर त्यासाठी ॲटोसम मध्ये जायचं आहे आणि इथून मॅक्स फंक्शन घ्या
मॅक्स फंक्शन घेतल्यानंतर बघा जेवढी संख्येतून आपल्याला जास्तीत जास्त काढायचं आहे तेवढ्याही संख्येला अशा प्रकारे सिलेक्शन करायचं आहे. एक्स्ट्रा ब्लँक बॉक्स सिलेक्शन करायचं नाही आणि त्यानंतर एक एंटर करा. बघा इथे मॅक्झिमम निघालेला आहे 90 मार्क आहे जास्तीत जास्त. आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये अजून एक ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा आणि दुसऱ्या स्लाइडचा डुप्लिकेट करा म्हटलेला आहे. तर बघा आपल्याला एक नवीन ब्लँक स्लाइड म्हटलेला आहे घ्या म्हणून. तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि इथून ब्लँक नाव स्लाइड घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या स्लाइडचा डुप्लिकेट करा म्हणत आहे. तर दुसऱ्या स्लाइडला सिलेक्शन करा. त्यानंतर न्यू स्लाइडमध्ये जायचं आहे आणि इथूनच तिला सिलेक्टेड डुप्लिकेट स्लाइडवर क्लिक करायचं आहे. तर बघा डुप्लिकेट स्लाइड झालेली आहे तिची आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा MS आउटलुकमध्ये 15 मे 2014 ते 24 मे 2014 सिंहगड लोकेशन व समर कॅम्प सब्जेक्टसाठी इव्हेंट तयार करा म्हटलेला आहे. तर इव्हेंट तयार करायचं आपल्याला. तर न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि इथून ऑल डे इव्हेंटवर पहिले क्लिक करा. ऑल डे इव्हेंटवर पहिले क्लिक केल्यानंतर बघा याच्यातनी तारीख दिलेली आहे. तर डेट दिलेली आहे. तर सुरुवातीची डेट सुरुवातीला टाका आणि तिथून कुठपर्यंत म्हणत आहे 25 मे पर्यंत म्हणत आहे. तर 25 ही तारीख दुसऱ्यामध्ये टाकायची आहे एंडमध्ये अशा प्रकारे. त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाकायचं आहे आणि त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे अशा प्रकारे टाका आणि त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि या मॉक टेस्टचा शेवटचा क्वेश्चन्स पहा. www.gmail.com या वेबसाईटवर जा म्हणते आणि माय मेल युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर 4 नंबरला आहे. आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपली पूर्ण फायनल एक्झाम झालेली आहे. आणि त्यानंतर बघा मॉक टेस्टची आणि इथून एंड करायचं आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला फायनल एक्झाममध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवण्याचा मी खूप प्रयत्न केलेला आहे. तर या चॅनलवर मी सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सुद्धा बघून घ्या आणि फायनल एक्झामचे तुम्हाला ऑल द बेस्ट. तर बघा आपल्याला 47 मार्क मिळालेले आहे. प्रॅक्टिकलमध्ये एक राहिलेलं आहे आपलं तर बघून घेऊया कोणतं आहे. तर आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये 2 आपले चुकलेले आहे. तर प्रत्येक ट्रॅक हा डॅश डॅश नावाच्या गोलाकार पाचरीच्या आकाराच्या तुकड्यामध्ये विभागलेला असतो म्हटलेला आहे. तर त्याचं उत्तर होतं बघा सेक्टर्स होतं. आणि त्यानंतर बघा डॅश डॅश हा पोर्टेबल कॉम्प्युटर नाही म्हटलेला आहे. त्याचं उत्तर होतं डेस्कटॉप कॉम्प्युटर्स. तर हे आपले 2 चुकलेले होते. आणि प्रॅक्टिकलचा बघा कोणता चुकलेला आहे तो सुद्धा आपण पाहून घेऊ.